सध्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या थडग्याचा विषय प्रचंड गाजतो। काही निर्बुद्ध लोकांची, टिल्ल्या विचारांच्या लोकांची टोळी अशी म्हणते की ही थडग काढून टाका। अहो, थडग काढून पुढच्या पिढीला तुम्ही छत्रपती शिवरायांचा पराक्रमाचा इतिहास म्हणून काय दाखवणार आहात? एकतर गड किल्ल्यांकडे बघायला तुम्ही तयार नाही, तिथली दुरावस्था प्रचंड झालेली आहे। मात्र यांना कुठेतरी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांची पराक्रमा गाथा असलेल्या इतिहासाची पानं पुसायचा केविलवाणा आणि कवडसा प्रयत्न या मंडळींकडून होताना दिसतोय। असा मला संशयाचा वास याच्यातून यायला लागलेला आहे। छत्रपती शिवरायांचा इतिहास जर आपल्याला पराक्रमांची गाथा जर सांगायची असेल, पुढच्या पिढीला दाखवायचं असेल, तर ते औरंगजेबाचं थडग हे महाराष्ट्रात राहिलंच पाहिजे। आपण पुढच्या पिढीला गर्वाने सांगू, हे बघ, छत्रपती शिवरायांनी याच मुघलाच्या बादशाहाला आपले स्वराज्य अजिबात कधी झुकू दिले नाही, आपल्या स्वराज्यावर कधी वाकडी नजर पडू दिली नाही। याच छत्रपतींनी, याच औरंगजेबाला कधी काही गुडघ्यावर आणलं, हे आपण पराक्रमाने आणि अभिमानाने, छाती गर्वाने फुगवून सांगू शकतो। मात्र काही लोकांना छत्रपतींचा इतिहास पुसायचा आहे की काय, मला याच्यातून शंका यायला सुरुवात झालेली आहे। माझं तर उलट पक्षी यापेक्षाही म्हणणं पुढचं आहे की स्वराज्याशी बेईमानी करणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं शत्रूशी हात मिळवणी करणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि अनाजी पंताचं सुद्धा थडग एक प्रकारे बांधले गेलं पाहिजे आणि स्वराज्याशी गद्दारी कुणी कुणी केली होती हे देखील पुढच्या पिढीला कळलं गेलं पाहिजे। आणि त्यासाठी कुणी असले थदांत खोटे प्रयत्न करून महाराष्ट्राच्या अस्मितेला हात लावायचा प्रयत्न करू नका। खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची अस्मिता, पराक्रमाची गाथा जर जिवंत ठेवायची असेल तर ही थडगी जिवंत राहिली पाहिजे। पराक्रमाची गाथा आपल्याला पुढच्या पिढीला खऱ्या अर्थानं कित्येक पिढ्या सांगू आपण। छत्रपती शिवराय हे महापराक्रमी, आटके पार भगवा झेंडा रोवणारे एकमद्वितीय महाराजे होते, छत्रपती होते, हे सांगायचे असतील तर ही थडगी देखील राहिली पाहिजे ही माझी विनंती असणार आहे।